नास्तोच वृत्त नव्हे. जनशक्ती आघाडी ही सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारी संघटना आहे. त्यामुळं देवळीकर जनता जनशक्ती आघाडीला भरघोस पाठिंबा देईल अशी आशा आहे. सर्वसामान्य माणसाचं म्हणजे वंचित बहुजन घटक जो आहे त्या सर्वसामान्य लोकांचं हित या जनशक्ती आघाडीमध्येच आहे. बाकी पक्ष फक्त आश्वासनापुरते मर्यादित आहे. ग्राउंडवर काम करणारे फक्त जनशक्ती आघाडीमध्येच आहे. वर्ध्याच्या देवळी नगर परिषदेमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडाला लागल्यात. नगर परिषदेमध्ये गेल्या 10 वर्षात झालेल्या चुकांचा पाढाच उमेदवारीने वाचून देवळीकरांचं लक्ष वेधलंय, तर दुसरीकडे भाजपकडून आजवर केलेल्या विकास कामांचं वाचन केलं जात आहे. देवळी शहर हे तुळजापूर नागपूर महामार्गावर वसलेलं महत्वाचं शहर मानलं जातं. शहरालगत असलेली MIDC, क्रीडा क्षेत्रामध्ये असलेली आघाडी आणि शहरातील बाजारपेठ हे येथील ओळख आहे. आणि पण त्याच वेळी देवळी शहरामध्ये शिरताच दिरंगाईनं सुरू असलेले रस्त्याचं काम आणि बांधून तोडलेल्या नाल्या शहरातील चुकीच्या कामांकडे लक्ष वेधायला भाग पडतं. त्यामुळेच देवळी सारख्या महामार्गावर वसलेल्या शहरात गेले काही 7-8 वर्षात नेमका विकास कोणता आणि किती झालाय याच्याच चर्चा मतदारांमध्ये रंगल्या. देवळी नगर परिषदेच्या निवडणुका रिंगणात नगराध्यक्षपदांचे 5 तर सदस्यपदासाठी 70 उमेदवार आहे. शहरात विकास कामे झाली पण बरीच कामे चुकली असल्याची ओरड होत आहे. अनेकदा या कामांवर टीका देखील झाली आहे. आंदोलनातून चुकाही दाखवण्यात आल्या आणि भ्रष्टाचारांचे आरोपही तेवढेच चर्चेत राहिले. त्यामुळे गुणवत्तापूर्ण रस्ते, नाल्या, पाणी पुरवठा, युवकांना रोजगार आणि घरकुल योजनेतून छप्पर देण्यासाठी प्रामाणिक उमेदवारांच्या शोधात आता मतदार आहे. एकीकडे कित्येक वर्ष सत्तेत राहिलेले आणि दुसरीकडे सत्तेपासून दूर राहिलेले सामान्य उमेदवार रिंगणात पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी नगरपालिकेचं जे आधी नगरपालिका आमची खाली होती तळमधलं ती बांधकाम करून वर नेण्यात आली. त्याचा उपयोग आम्हाला जनतेला होत नाही, त्याचा त्रास जनतेला होत आहे. तिथून पुढे तुम्ही गेला तर नगर भवन होतं, ज्याच्यामध्ये श्रीमंतातल्या श्रीमंताचं गरीबातल्या गरीबाचं लग्न प्रसंग, कार्यप्रसंग, शुभ कार्यप्रसंग त्या ठिकाणी होत होते. परंतु ते 10 वर्षापासून बंद अवस्थेत ठेवलं. 10 वर्ष चाललं, 10 वर्ष बंद ठेवलं, 20 वर्ष काळ दाखवून ते वापरण्यायोग्य नाही असं दाखवून ते पाडण्यात आलं आणि त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यात आलं. आणि ते बंद पडल्यामुळे नागरिकांवर भुर्दंड काय पडला, त्यांना 40-40, 50-50 हजार खर्च करून त्यांच्या मुला मुलींचे, शेतकरी शेतमजुरांचे लग्न पैसे भरून करावं लागले. आर्थिक भुर्दंड मोठ्या प्रमाणात पडला. त्याच ठिकाणी त्याच्यानंतर जो रस्ता होता तो रस्ता अगदी म्हणजे गावातल्या रस्त्यापेक्षा लहान रस्ता हायवेचा बनवला होता, ज्याच्यावर स्टेट हायवे जातोय. ज्या मार्गावर MIDC आहे, ज्या मार्गावर APMC आहे, ज्या मार्गावर ग्रामीण रुग्णालय आहे, ज्या मार्गावर खरेदी विक्री आहे, ज्या मार्गावर पेट्रोल पंप आहे, ज्या मार्गावर जिनिंग प्रेसिंग आहे, ज्या मार्गावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे, ज्या मार्गावर टेक्निकल स्कूल आहे, ज्या मार्गावर हॉटेल आहे, इतके सगळे आस्थापना संस्था आणि हे सगळे असताना सुद्धा त्यांनी अगदी छोटा रस्ता बनवून बाजूने 2 नाल्या करून तो बंदिस्त केला होता. परंतु त्यामुळे अनेक लोकांचे जीव त्या ठिकाणी गेले, भविष्यातही जाणार होते. आणि ती चूक झाली या लोकप्रतिनिधींची हे वर्षभरांपासून निदर्शनास त्यांना आणून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी ती चूक सुधारली नाही. शेवटी आम्हाला देवळीकर जनतेला आमरण अन्नत्याग आंदोलन करावं लागलं. 4 दिवसाच्या उपोषणानंतर हे सरकार आणि प्रशासन चुकलं आणि त्या ठिकाणी नाल्या पाडून आज जो तुम्हाला रस्ता दिसतोय ते खऱ्या अर्थानं जनतेने चूक सुधारली. आता ज्या काही चुका झालेल्या आहेत आता त्या उर्वरित चुका सुधारण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे. आणि एक विशेष बाब म्हणजे आज या ठिकाणी ज्या पद्धतीने सत्ताधारी प्रचार करतात की आमची राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, 100 कोटी 200 कोटी मोठा निधी आणू शकतो, आम्ही या जोरावरती निवडणुकीला जातो. माझा आपल्या माध्यमातून आणि या जनतेच्या वतीनं त्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे की हे जे सांगतात लोकांना की 100 कोटी 200 कोटी राज्यात केंद्रात सत्ता, माझा त्यांना प्रश्न आहे की देवळी शहरामध्ये मुत्रीघर कुठे आहे? हा सर्वात ज्वलंत आणि गंभीर प्रश्न आहे. फार क्षुल्लक विषय आहे, परंतु त्याचं जर गांभीर्य जर बघितलं, गोष्ट छोटी डोंगरा एवढी ज्याला आपण म्हणतो ती अशी आहे. म्हणजे तुम्हीच्या 100 कोटी आणि राज्यातल्या सत्तेला, केंद्रातल्या सत्तेला आम्हाला जनतेला काय चाटायचं नाहीये. आमच्या गरजा काय या समजल्या पाहिजे. म्हणजे होते ते मुत्रीघर पाडण्यात आले. आज गावात एकही मुत्रीघर नाही. जिथं आमच्या महिला जेव्हा कधी गुड्यावर लघुशंखेला बसताना दिसतात तेव्हा आमची माणूस म्हणून स्वतःला लाज वाटते. या ठिकाणी विद्यार्थी आहे, अभ्यासिका नाही आहे. 35-40 वर्ष आहे. आता प्रशासकीय काळामध्ये आरोग्य सेवा सुद्धा डळमळीत झाली. कारण प्रशासन असल्यानंतर कोणते प्रशासन हो, प्रशासन असल्यानंतर एक कर्मचाऱ्याकडून काम घेण्याची जी प्रवृत्ती राहते प्रशासनाची त्याप्रमाणे काम होत असते. कारण प्रशासनावर एक दबाव राहते.
कोणती बॉडी हो, प्रशासनावर एक थोडं दबाव नाही म्हणता येणार, परंतु त्यांना थोडंसं हात व्यवस्थित कामं केली पाहिजे. ते 4 वर्ष या काळामध्ये फार जनता म्हणजे एवढी हतबल झाली आहे का कोणतेही काम करायला गेले नगरपालिकेमध्ये त्यांना कर्मचाऱ्याकडून दिलासा मिळत नाही. आम्ही कर्मचाऱ्यावर अन्याय करणार नाही. माझ्या याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये मी कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय केलेला नाही. अनेक कर्मचाऱ्यांची सस्पेंड होण्याची परिस्थिती आली होती, पण मी एक सुरेश वैद्य नगराध्यक्ष म्हणून असा आहे की मी कोणाला दुखावत नाही आणि कोणाच्या कुटुंबावर अन्याय झाला नाही पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मी सर्व कर्मचाऱ्यांना देवळी भारतीय जनता पार्टीकडून माजी खासदार यांच्या पत्नी शोभा रामदास तळस, काँग्रेसकडून सुरेश वैद्य, देवळी जनशक्ती आघाडी किरण ठाकरे, बहुजन समाज पार्टीकडून मनोज गंभीर तसेच अपक्ष उमेदवार उमेश मसराम रिंगणात आहे. भाजपच्या सौ शोभा तळस, काँग्रेसचे सुरेश वैद्य हे नगराध्यक्ष राहिले, तर देवळी जनशक्ती आघाडीचे किरण ठाकरे शेतकरी, युवक आणि बेरोजगारांसाठी झटणारा आंदोलक म्हणून देवळीच्या नागरिकांमध्ये परिचित आहे. मनोज गंभीर आणि उमेश मसराम हे देखील जनतेत आहे. अशात भाजप काँग्रेस विरुद्ध जनशक्ती आघाडी असा तिहेरी सामना होत असताना अपक्ष व बसपाच्या उमेदवारांची निर्णायक भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीमध्ये जिंकून आणण्याची जबाबदारी भाजपकडून आमदार राजेश बकाणे, काँग्रेसकडून माजी आमदार रणजित कांबळे यांच्यावर आहे. अशात प्रहार, युवा संघर्ष मोर्चा आणि विविध संघटनांच्या बनलेल्या जनशक्ती आघाडीकडून मोठे आव्हान आहे. आता प्रशासकीय काळामध्ये आरोग्य सेवा सुद्धा डळमळीत झाली, कारण प्रशासन असल्यानंतर कोणते प्रशासन नव्हतं. प्रशासन असल्यानंतर एक कर्मचाऱ्याकडून काम घेण्याची जी प्रवृत्ती राहते प्रशासनाची, त्याप्रमाणे काम होत असते, कारण प्रशासनावर एक दबाव राहते. कोणती बॉडी हो, प्रशासनावर एक थोडं दबाव नाही म्हणता येणार, परंतु त्यांना थोडंसं हात व्यवस्थित कामं केली पाहिजे. ते 4 वर्ष या काळामध्ये फार जनता म्हणजे एवढी हतबल झाली आहे का कोणतेही काम करायला गेले नगरपालिकेमध्ये त्यांना कर्मचाऱ्याकडून दिलासा मिळत नाही. निवडणुकीला सामोरं जात असताना या आजपर्यंत गेल्या 7-8 वर्षांपासून जे सर्वसामान्यांसाठी काम केलंय, त्या कामाच्या जोरावर आज आपण निवडणुकीला सामोरं जातो. म्हणजे अनेकदा आपण निवडणूक बघितलं, समाजकारण राजकारण असताना अनेक ठिकाणी जात, धर्म, पक्ष, पंथाचा सगळा आधार घेतला जातो. परंतु मी या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितो की जात, धर्म, पक्ष या सगळ्यांच्या वर जो माणसांच्या ज्या गरजा आहे, या नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा, अधिकार, हक्क आहे, त्याच्याशी निगडीत मुद्द्यांवर या ठिकाणी राजकारण, समाजकारण मी गेल्या 7-8 वर्षांपासून केलं आणि त्याच मुद्द्यावर आज मी निवडणुकीला सामोरं जातोय. म्हणजे लोकांची गरज काय, आज सर्वसामान्य माणूस भरकटला जातोय. आजचं जर राजकारण बघितलं तर जी झगमगाट आपल्याला दिसते, खरं तर ते सत्य नाही, ते अर्ध सत्य आहे. आणि जेव्हा आम्ही प्रत्यक्षात ग्राउंडवर जातो, लोकांमध्ये जातो, तर त्यांच्या काय समस्या, काय अडचणी फार आम्ही जवळून बघितलेल्या आहे. आणि त्याच अनुषंगाने मी माझा जाहीरनामा बनवलेला आहे. त्याच अनुषंगाने लोकांमध्ये जाऊन मुद्द्यांवर चर्चा करून कशा पद्धतीने गेल्या काही 35-40 वर्षाची एक हाती ज्यांची सत्ता राहिली यामध्ये त्यांनी कसं चुकीच्या नियोजनाने गावाचं नुकसान झालेलं आहे हे लोकांसमोर आणून, आणि आता गाव सुधारण्याची, चूक सुधारण्याची वेळ आलेली आहे, या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. आम्ही या ठिकाणी युवा संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून गावात काम केलं, परंतु निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक लोकांना आमच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही एक देवळी जनशक्ती आघाडी तयार केली. म्हणजे युवा संघर्ष मोर्चा प्रणित देवळी जनशक्ती आघाडी, याच्यामध्ये शिवसेना आहे, याच्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आहे, याच्यामध्ये आमचा स्वतः युवा संघर्ष मोर्चा ही संघटना आहे, अनेक सामाजिक संघटना आणि देवळीतील जे सुजाण नागरिक आहे, ज्यांना वाटतं की गावाचं काहीतरी दशा दिशा बदलली पाहिजे, अशा सगळ्यांचा इंटेलेक्च्युअल काही मला पूर्ण अनुभव आहे. आणि हे अनुभव मला पूर्ण वाटते की यशस्वी आम्ही सर्वच नगरसेवक आणि अध्यक्ष यशस्वी होऊ ही आशा करतो. देवळी शहराचा सर्वांगीण विकासाचा मुद्दा मतदारांच्या घरांपर्यंत पोहोचवणाऱ्या उमेदवारांच्या शोधात आता देवळी येथील जनता आहे. या शोधात नेमका कोणता उमेदवार बाजी मारतो आणि कुणाला शहर विकासाची संधी मिळते तेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हे करतात अनेक लोकांची दारू, मटण, मोठ्या पार्ट्यातून लोकांची घरं उद्ध्वस्त करतात, लोकांची दिशाभूल करतात. हेच खऱ्या अर्थानं मोठं आव्हान नाही. हे आव्हान असलं तरी सुद्धा मला हा विश्वास आहे की जनता आता सुज्ञ झालेली आहे. जनतेला माहित आहे काय बरोबर, काय चूक, आणि निश्चितपणाने मला ठाम विश्वास आहे की जनता यावेळी योग्य निर्णय घेतल्याशिवाय थांबणार नाही.